नमस्कार मित्रांनो व माता भगिनींनो, स्वागत आहे आपले न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयीच्या आलेल्या नवीन अपडेटविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे। विधानसभा निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरली असून महायुतीला महाविजय मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता सरकार मोठा निर्णय घेत आहे। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत नेमके काय म्हटले आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड येथे एक कार्यक्रम पार पडला। यावेळी तेथे अजित पवार हे उपस्थित होते। अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी दिलेली आहे। अजित पवार म्हणाले की लाडक्या बहिणींना सांगायचे आहे की अनेक जण योजनेबाबत गैरसमज पसरवतात। लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत। एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात। लाडक्या बहिणींना या अफवांवर विश्वास ठेवू नये असे अजित पवार म्हणाले। तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे देखील अजित पवार यांनी सांगितले। अजित पवार पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळत राहणार आहे आणि योजना ही कधीच बंद पडणार नाहीये। उलट नवा प्रस्ताव आणला जात आहे, त्यासाठी काही बँका पुढे आल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकासोबत मी बोलणार आहे। काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत। योजनेचे दरमहा 1,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात। त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य द्यायचे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल। सरकार बँकासोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार या ठिकाणी सुरू आहे। लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल तर आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा हा सरकारचा प्रयत्न चालू आहे। या कर्जाचा हप्ता हा लाडकी बहीण योजनेच्या दरमहा मिळणाऱ्या हप्त्यांतून सरकार हे वजा करून घेणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले। राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। राज्यातील 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत। लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत। पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत आहेत। आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत। आता मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर मित्रांनो व माता भगिनींनो, हीच होती आजची लाडकी बहीण योजनेविषयी अपडेट। आपल्या या न्यूज मराठी चॅनलवरती आजपासून लाडकी बहीण योजना तसेच इतर ज्या शासकीय योजना आहेत याबद्दलची सर्व माहिती ही सर्वप्रथम एकदम अचूकरित्या मिळणार आहे। त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ पडल्यास सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ पुढे शेअर करा। धन्यवाद।